भावांनो, तुमच्या सगळ्यांचं आपल्या रोकटोक अपडेट्सवर स्वागत आहे. तर भावांनो, आज विषय असा आहे बघा, ज्या गरीब लोक जे आहेत तर गरीब लोकांचं मरण कसं होतं, आणखी गरिबांना त्यांच्या हक्कापासून वंचित म्हणा तुम्ही, किंवा त्यांना लांब कसं ठेवलं जातं किंवा त्यांना कसं डावळलं जातं, हे एकदा तुम्ही पाठीमागे बघू शकता. आता या माय माऊल्या आहेत इथं, तुम्ही यांचे फक्त चेहरे बघा. आज यांच्या आमरण उपोषणचा जो आहे आजचा हा 3रा दिवस आहे. आणखी विशेष म्हणजे महानगरपालिकेचे कर्मचारी बघा, त्यांचा वर्धापन दिन जो आहे तो किती उत्साहामध्ये साजरा करतायत बघा. मधी मस्त एकदम ऑर्केस्ट्रा चालू आहे, मधी मस्त एकदम गाणे वगैरे चालू आहे, मधी महानगरपालिका बघा कशी एकदम सजलेली आहे, लाइटिंग वगैरे बघा. हे बघा महानगरपालिकेचे कर्मचारी एकदम सगळे धूम धडाक्यामध्ये एकदम खाऊन पिऊन मजेत आहे. आणखी शहरामधले जे मूळ निवासी जे आहेत, जे गरीब लोक आहेत, ते आमरण उपोषणासाठी कसे बसलेले आहेत फक्त एकदा बघा. मावशी, तुम्ही इथे कासाठी बसले? आम्ही घरासाठी बसलो. बरं, तुम्हाला आजचा कितवा दिवस आहे? 3 दिवस बरं, त्याच्या पहिले तुम्ही 6 महिने कुठे बसले होते? कलेक्टर ऑफिसला. बरं, तुम्हाला घर भेटलेत का? नाही भेटले. मग आता तुम्ही राहता कुठं? तर ते निवारा केंद्र. निवारा केंद्रात का? हा, कुठं राहता? कुठं ते निवारा गृहामध्ये आली आता. बरं. त्यांनी सांगितलं तुम्ही तिथं राहता, आम्ही तिथं राहतो. काय झोपड्यावर इथलं घरामुळे तिकडे काही असे पडे जागेवर उघड्यात झोपतोय. हे बघा भावांनो, आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामधली ही वास्तविकता, ही रिअलिटी आहे. शहरामधले जे खरंच जे मूळ निवासी आहेत, ज्या लोक न्याय हक्कासाठी जे त्यांनी 6 महिने कलेक्टर ऑफिस समोर उपोषण केल्याच्या नंतर सुद्धा त्यांना जे आश्वासनं भेटली ती फक्त कागदावरच भेटली. आज परत त्या माय माऊल्या ज्या आहेत थंडीच्या दिवसामध्ये अशा रोडावरती बसल्या. आमरण उपोषणचा आता त्यांचा 3रा दिवस आहे. आणखी महानगरपालिका बघा, त्यांचा 43वा वर्धापन दिन जो आहे तो किती उत्साहामध्ये साजरा करते. तर इथं लाच कुणाला वाटली पाहिजे? छत्रपती संभाजीनगर शहराचे मनपा आयुक्त जी श्रीकांत, तुम्हाला थोडी तरी काहीतरी गरिबांची वाटली पाहिजे. तुम्हाला थोडासा गरिबाबद्दल विचार करा. तुम्हाला थोडी म्हणजे तुमचं खरंच रक्त आहे का, तुम्हाला म्हणजे माणुसकी आहे का नाहीये? आज ज्या माय माऊल्या ज्या आहेत त्या रोडावरती 3 दिवसापासून आमरण उपोषण करतायत. त्याच्या अगोदर त्यांनी कलेक्टर ऑफिस समोर 6 महिने आमरण उपोषण केलं, उपोषण केलं त्यांनी. पण आज परत त्यांच्यावरती फक्त कागदावरची तुम्ही जी रेखाराई करता, तर तुम्हाला वाटली पाहिजे आणखी गरिबांना न्याय भेटला पाहिजे.